नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये भारताचा प्राचीन इतिहास यावर 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सम्राट अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत कोरले गेले? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. सम्राट अशोकाचे शिलालेख कोणत्या लिपीत कोरले गेले? पर्याय पहा, ब्राह्मी, खरोष्ठी, प्राकृत, वरील सर्व. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरील सर्व. वरील सर्व. पुढील प्रश्न पहा, मौर्य साम्राज्यातील प्रमुख स्तंभलेख कोणता राजा बांधत असे? मौर्य साम्राज्यातील प्रमुख स्तंभलेख कोणता राजा बांधत असे? योग्य उत्तर आहे सम्राट अशोक. सम्राट अशोक. पुढे पहा, मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा डॅश डॅश होता. कोण होता? पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बृहद्रथ. बृहद्रथ. पुढे पहा, मौर्य साम्राज्यातील मुख्य अर्थव्यवस्था कोणत्या घटकावर अवलंबून होती? मौर्य साम्राज्यातील मुख्य अर्थव्यवस्था कोणत्या घटकावर अवलंबून होती? पर्याय पहा, शेती, व्यापार, कर प्रणाली, वरील सर्व. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरील सर्व. लक्षात ठेवा, मौर्य साम्राज्यातील मुख्य अर्थव्यवस्था शेती, व्यापार, कर प्रणाली यावर अवलंबून होती. पुढचा प्रश्न पहा, मेगॅस्थेनिसने मौर्य साम्राज्यावर कोणता ग्रंथ लिहिला? हा प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. मेगॅस्थेनिसने मौर्य साम्राज्यावर कोणता ग्रंथ लिहिला? योग्य उत्तर आहे इंडिका. इंडिका. पुढे पहा, अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला कोणत्या नावाने संबोधले? अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला कोणत्या नावाने संबोधले? तर पहा, देवप्रिय, धर्मप्रिय, प्रियदर्शी, वरील सर्व. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वरील सर्व. देवप्रिय, धर्मप्रिय, प्रियदर्शी या तीनही नावाने अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला संबोधलं होतं. पुढे पहा, चंद्रगुप्त मौर्य यांचे मंत्री कोण होते? चंद्रगुप्त मौर्य यांचे मंत्री कोण होते? तर चाणक्य. चाणक्य. पुढे पहा, अशोकाच्या काळातील प्रमुख शिक्षण केंद्र कोणते होते? अशोकाच्या काळातील प्रमुख शिक्षण केंद्र कोणते होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तक्षशिला. तक्षशिला. पुढे पहा, मौर्य साम्राज्यातील सुवर्णकाळ कोणत्या शासकाच्या काळात ओळखला जातो? मौर्य साम्राज्यातील सुवर्णकाळ कोणत्या शासकाच्या काळात ओळखला जातो? पर्याय पहा, तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बिंदुसार. बिंदुसार. पुढे पहा, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. पुढे पहा, चंद्रगुप्त मौर्य यांना सैन्य मार्गदर्शन कोणी केले? चंद्रगुप्त मौर्य यांना सैन्य मार्गदर्शन कोणी केले? तर चाणक्य यांनी. पुढे पहा, मौर्य साम्राज्यातील प्रसिद्ध ग्रीक राजदूत कोण होता? मौर्य साम्राज्यातील प्रसिद्ध ग्रीक राजदूत कोण होता? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मेगॅस्थेनिस. मेगॅस्थेनिस. पुढे पहा, अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? अर्थशास्त्र या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे चाणक्य. चाणक्य. पुढे पहा, कलिंग युद्धाची ठिकाणे सध्याच्या कोणत्या राज्यात येते? म्हणजे ज्या ठिकाणी कलिंग युद्ध झालं होतं ते ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे? पर्याय पहा, तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे ओडिशा. ओडिशा. पुढे पहा, चंद्रगुप्त मौर्य यांच्यावर कोणत्या धर्माचा प्रभाव होता? चंद्रगुप्त मौर्य यांच्यावर
कोणत्या धर्माचा प्रभाव होता? योग्य उत्तर आहे जैन धर्म. जैन धर्म. पुढे पहा, मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? हा प्रश्न रेल्वे पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे. मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पाटलीपुत्र. पाटलीपुत्र. पुढे पहा, मौर्य साम्राज्याच्या स्थापनेपूर्वी कोणत्या घराण्याने राज्य केले होते? महत्वपूर्ण प्रश्न आहे. मौर्य साम्राज्याच्या स्थापनेपूर्वी कोणत्या घराण्याने राज्य केले होते? योग्य उत्तर आहे नंद घराणे. नंद घराणे. पुढील प्रश्न पहा, आर्य समाजाच्या सुरुवातीच्या काळात मुख्य संपत्तीचे मोजमाप कशाने केले जात असे? आर्य समाजाच्या सुरुवातीच्या काळात मुख्य संपत्तीचे मोजमाप कशाने केले जात असे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे गायी. गायी. विद्यार्थी मित्रांनो, आर्य समाजाच्या सुरुवातीच्या काळात विशेषतः ऋग्वेदिक काळात मुख्य संपत्तीचे मोजमाप गायींच्या संख्येवरून केले जात असे. गाय हे समृद्धीचे प्रतीक मानले जात होते आणि गायी मिळवण्यासाठी युद्धे देखील केली जात. याला गविष्टी गविष्टी असे म्हटले जात. लक्षात ठेवा. प्रश्न काय विचारला आपल्याला? आर्य समाजाच्या सुरुवातीच्या काळात मुख्य संपत्तीचे मोजमाप कशाने केले जात असे? योग्य उत्तर आहे गायी. पुढे पहा, अष्टाध्यायी हा व्याकरण ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर यायलाच पाहिजे. वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. अष्टाध्यायी हा व्याकरण ग्रंथ कोणी लिहिला? तर पाणिनी. पुढे पहा, गुप्तकालीन महान कवी कोण मानले जातात? गुप्तकालीन महान कवी कोण मानले जातात? योग्य उत्तर आहे कालिदास. कालिदास. पुढे पहा, नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात होते? नालंदा विद्यापीठ. योग्य उत्तर आहे बिहार. पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न वारंवार विचारला गेला आहे. नालंदा विद्यापीठ बिहार. पुढे पहा, चरक संहिता हा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे? चरक संहिता. योग्य उत्तर आहे आयुर्वेद. चरक संहिता हा ग्रंथ आयुर्वेद या विषयाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा, शुंग वंशाचा संस्थापक कोण होता? शुंग वंशाचा संस्थापक कोण होता? तर पुष्यमित्र शुंग. कोण? पुष्यमित्र शुंग. पुढे पहा, पाणिनी यांचे अष्टाध्यायी हे ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पाणिनी यांचे अष्टाध्यायी हा जो काही ग्रंथ आहे हा कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर व्याकरणाशी संबंधित आहे. पुढे पहा, नालंदा विद्यापीठाचा उत्कर्ष मुख्यतः कोणत्या कालखंडात झाला? नालंदा विद्यापीठाचा उत्कर्ष मुख्यतः कोणत्या कालखंडात झाला? तर गुप्तकाल व उत्तरकाल. गुप्तकाल व उत्तर कालामध्ये नालंदा विद्यापीठाचा उत्कर्ष झाला. पुढे पहा, सप्तसिंधू हा शब्द कोणत्या प्रदेशासाठी वापरला जात होता? सप्तसिंधू हा शब्द कोणत्या प्रदेशासाठी वापरला जात होता? योग्य उत्तर आहे सिंधू व तिच्या उपनद्या असलेला प्रदेश. सिंधू व तिच्या उपनद्या असलेला जो काही प्रदेश आहे त्यासाठी सप्तसिंधू हा शब्द वापरला जात होता. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये, रेल्वे पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले होते ते काही प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.